स्वागत आहे मित्रांनो. तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ते तुम्ही मोबाईल ॲपद्वारे चेक करू शकता आणि एखादा फेक नंबर जर तुमच्या नावावर चालू असेल तो लगेच बंद देखील करू शकता. पाहणार आहोत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे सर्वसामान्य जनतेला खूप सुविधा मिळालेल्या आहेत आणि यामुळे अनेक कामं सहज आणि सोप्या पद्धतीने करता येतात. पण याचे दुष्परिणाम देखील आहेत आणि यामुळे फसवणुकीच्या घटना देखील वाढलेल्या आहेत. कधीकधी सामान्य जनतेला खूप मोठे नुकसान होते, तर कधीकधी लाखो रुपयांचे नुकसान देखील होऊ शकते. तर अशा प्रकारे फसवणुकीच्या घटनांपासून सावधान असणे खूप गरजेचे आहे आणि अशाच फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी भारत सरकारने संचार साथी नावाचं ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत ते चेक देखील करू शकता आणि एखादा फेक नंबर बंद देखील करू शकता. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर यायचं आहे. मित्रांनो, प्ले स्टोअरवर आल्यानंतर तुम्हाला संचार साथी नावाचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे. अशा प्रकारे इंटरफेसचं हे ॲप्लिकेशन आहे. हे बघा, गव्हर्नमेंटचं हे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो. ॲप डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करायचं मित्रांनो आणि ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस ओपन होईल. संचार साथीमध्ये आपले स्वागत आहे असं ओपन झाल्यानंतर मित्रांनो, 3 नंबरचा जो ऑप्शन आहे तुमच्या नावाने मोबाईल कनेक्शन जाणून घ्या, त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे नोंदणी करायला सांगितले आहे, म्हणजेच रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो. ग्रीन बटन आहे त्याच्यावर ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे जा, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर SMS-साठी परमिशन द्यायची आहे, अलाउ करायचं आहे आणि इथे तुमचं पहिलं नाव आणि आडनाव तुम्हाला टाकायचं आहे. त्याला आपण इथे पहिलं नाव आणि आडनाव टाकून घेऊयात आणि नोंदणी करा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपण इथे नाव आणि आडनाव टाकायचं आहे आणि नोंदणी करा या ऑप्शनवर ग्रीन कलरमध्ये जो ऑप्शन दिसतो त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला SMS सेंड करायचं आहे आणि SMS सेंड केल्यानंतर मित्रांनो, नोंदणी चालू आहे अशी सूचना येईल. कृपया थोडा वेळ थांबा, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ठीक आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे तुम्हाला. इथे मित्रांनो 3 नंबरचा जो ऑप्शन दिसतोय तुमच्या नावाने मोबाईल कनेक्शन जाणून घ्या, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3 नंबरचा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता तुमच्या नावावर जेवढे सिम कार्ड नंबर असतील त्यांची सगळ्यांची यादी तुम्हाला इथे दिसते. तर त्याच्यात जर एखादा फेक नंबर असेल तर तो तुम्हाला निवडायचा आहे. सगळे नंबर व्यवस्थित चेक करून घ्यायचे मित्रांनो. आत्तापर्यंत जेवढे सिम कार्ड तुम्ही घेतले असतील त्या सर्व नंबरची यादी तुम्हाला इथे दिसते. आता इथे समजून घ्या मित्रांनो व्यवस्थित. आता जे नंबर माझे चालू आहेत ते मी तसेच ठेवणार आहे आणि जो नंबर माझा बंद झालेला आहे तो मी सिलेक्ट करणार आहे आणि तो मी इथे आता बंद करणार आहे. तर इथे समजून घ्या मित्रांनो. फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी भारत सरकारने हे ॲप चालू केले मित्रांनो. पहा, मी एक नंबर निवडला आहे इथे आणि मला 3 पर्याय दिसत आहेत. पहिला पर्याय आहे माझा नंबर नाही, दुसरा पर्याय आहे आवश्यक आहे आणि तिसरा पर्याय आहे आवश्यक नाही. जर तुम्हाला हे पर्याय दिसत आहे त्याच्यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे. हे जे 3 पर्याय दिसेल मित्रांनो, या पर्यायाद्वारे तुम्ही तुमचा नंबर जो आहे तो चालू ठेवायचा आहे किंवा बंद करायचा आहे, किंवा तुमचा नंबर जर नसेल तर या 3 पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जायचं आहे. आणि मित्रांनो, थोड्याच दिवसात तुमचा नंबर जर तुम्ही बंद करायचा असेल तर तो बंद होऊन जाईल किंवा चालू ठेवायचा असेल तर तो चालूच राहील. तर अशा प्रकारे महत्त्वाची व्हिडिओ होती मित्रांनो. चला तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. लवकरच भेटू नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.